नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वडखळ पोलिसांकडून सोनसाखळी चोरीचा पर्दाफाश, 12 तासांत सराईत चोरटा अटकेत, 4 दिवसांची पोलीस कोठडी। पेन तालुक्यातील वडखळ पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उपकार हॉटेलजवळ गुरुवार दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी सकाळी घडलेल्या साखळी चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती। मोटरसायकलवरून आलेल्या 2 अज्ञात व्यक्तींनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे 1,35,000 रुपयांची सोन्याची साखळी हिसकावून पळ काढला होता। या प्रकरणी वडखळ पोलिसांनी अवघ्या 12 तासांत एका आरोपीला अटक करत मोठे यश मिळवले आहे। या घटनेत सुलोचना रमेश भालेराव, वय 42, राहणार मातोश्री एसटी स्टँड परिसर पेन या कामावर जाण्यासाठी उपकार हॉटेलपासून गोवा रोडकडे एकट्याच पायी जात असताना समोरून मोटरसायकलवरून आलेल्या 2 व्यक्तींनी त्यांना लक्ष्य केले। मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील 10 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी हिसकावून नेली। घटनेनंतर पीडितेने वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोरीचा प्रकार सकाळी 7:29 घडला, तर तक्रार 11:12 नोंदवण्यात आली। तपासादरम्यान चिपळूण पोलिसांच्या सहकार्याने आतिफ मोबिन अन्सारी, राहणार मालवणी झोपडपट्टी, मालाड पश्चिम, मुंबई याला अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून चोरीत वापरण्यात आलेली पल्सर मोटरसायकल देखील हस्तगत करण्यात आली आहे। मात्र त्याचा साथीदार अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। आरोपीवर यापूर्वी तब्बल 46 गुन्हे दाखल असून त्याने 10 वर्षांची शिक्षा भोगल्याची माहिती समोर आली आहे। अटक केलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली API विजय जाधव, PSI संजय चव्हाण, 4 पोलीस शिपाई 312 रामनाथ ठाकूर, भाग्यवान कांबळे, अनिल पाटील, प्रशांत देसाई, रुपेश फोंडे, दिनेश ठेणे करत असून वडखळ पोलिसांच्या या तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, वडखळ, पेन। मध्ये दिनांक 22/1/2026 रोजी सकाळी 7:15 वाजताच्या सुमारास वडखळमध्ये राहणाऱ्या एक महिला आहेत, सुलोचना रमेश भालेराव, या घरकामाचं काम करतात। या त्यांच्या घरातून कामाच्या ठिकाणी जात असताना वडखळ ते गोवा हायवेवर उपकार हॉटेल आहे, उपकार हॉटेलच्या समोरून रस्ता क्रॉस करत असताना 2 अज्ञात मोटरसायकल स्वाराने त्यांच्या गळ्यातील चेन हिसकावून निघून गेलेले होते। सदर गुन्ह्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर वडखळ पोलीस स्टेशन, स्थानिक गुन्हे शाखा यांनी तात्काळ कारवाईला सुरुवात केली। आरोपी गोवा हायवेने पुढे जात असल्याची माहिती मिळाल्यावर आमची तपास पथकं त्या दिशेनं तपास करायला सुरुवात केली। त्यानंतर पुढे आम्ही चिपळूण पोलीस स्टेशन आणि सावर्डे पोलीस स्टेशन आणि रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखा यांची मदत घेतली। त्यांच्या मदतीनं सर्वांनी टीमवर्क करून चिपळूण येथून या गुन्ह्यामध्ये चेन खेचणारा एक आरोपी आतिफ मुनीर अन्सारी, हा राहणारा सांताक्रूजचा आहे, याला त्या ठिकाणून ताब्यात घेतलं, अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी त्याला कोर्टामध्ये हजर केलेलं आहे आणि गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही करत आहे। अटक आरोपी आहे आतिफ मुनीर अन्सारी, याच्यावर मुंबई आणि परिसरामध्ये स्नॅचिंगचेच याच्यापूर्वीचे गुन्हे दाखल आहेत आणि हा सराईत गुन्हेगार आहे। याच्या ताब्यातून जी मोटरसायकल आम्ही जप्त केलेली आहे, ती मोटरसायकल सुद्धा विलेपार्ले पोलीस स्टेशन येथून चोरीस गेलेली आहे। विलेपार्ले पोलीस स्टेशनला तो चोरीचा गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यामध्येच आम्ही ती मोटरसायकल जप्त केलेली आहे। ज्या ठिकाणी मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे त्या संबंधित पोलीस स्टेशनलाही माहिती कळवण्यात आलेली आहे।